नमस्कार, मी लीना खांडेकर आणि आपण आज सर्वजण क्लायंटसाठी अपॉइंटमेंट फॉर्म कसा तयार करायचा, गुगल फॉर्म किंवा झोहो फॉर्म या बाबतीत आपण सर्वजण भेटलो आहोत. आणि आमच्या टीम मधून रिचा तुम्हाला गुगल फॉर्म कसं तयार करायचे किंवा झोहो फॉर्म कसे तयार करायचे हे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करेल. तर त्यासाठी मी रिचाला रिक्वेस्ट करेन की रिचा प्लीज तुझी स्क्रीन शेअर कर आणि आम्हाला हे दाखवायला सुरुवात कर. सो आपण आधी गुगल फॉर्म्सनी सुरू करूया. गुगल फॉर्म्स झोहो सर्वेपेक्षा किंवा झोहो फॉर्म्सपेक्षा एक बऱ्यापैकी इझी फॉर्मॅट आहे आणि इट इज इझिली ऑल्सो ॲक्सेसिबल सगळ्यांना, कारण त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक ईमेल आय डी स्वतःचा क्रिएट करावा लागतो. पेड व्हर्जन नाही आहे, फ्री व्हर्जन आहे. सो मी आधी गुगल फॉर्मवर एक फॉर्म कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवीन. सो पहिले तर ह्याचे जे सुरुवातीचे स्टेप्स आहेत की तुम्ही या पेजवर कसं पोचायचं हे मी सांगते. की पहिले तुम्ही तुमच्या गुगलच्या सर्च इंजिनवर गुगल फॉर्म्स एवढंच फक्त जर टाईप केलं तर तुम्हाला फर्स्ट तुमच्या सर्च बारमध्ये फर्स्टच एक लिंक दिसेल गुगल फॉर्म्सची, त्याच्यावर तुम्ही प्रेस करायचं. त्या लिंकवर प्रेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दोन ऑप्शन्स दिसतील. लेफ्ट हँड साईडला दिसेल पर्सनल, राईट हँड साईडला दिसेल बिझनेस. तर तुम्ही पर्सनलमध्ये जो गो टू फॉर्म्स ऑप्शन आहे त्या फॉर्मवर क्लिक करायचं. आपण आधी गुगल फॉर्म्सनी सुरू करूया, कारण तो एक जास्त इझी वे आहे कुठलाही फॉर्म बनवण्यासाठी आणि ऑल्सो हा सगळ्यांना इझिली ॲक्सेसिबल आहे. कोणी पण ह्याच्यावर इझिली जाऊन फॉर्म बनवू शकतं, कारण फक्त एक ईमेल आय डी क्रिएटेड लागतो आपल्याला. हा पेड फॉर्मॅट पण नाही आहे. सो दिस इज डेफिनेटली द इझी वे आउट. तर मी तुम्हाला आधी सांगेन की या पेज, आता मी ऑलरेडी माझ्या ईमेल आय डीवर गुगल फॉर्मचं पेज उघडून ठेवलंय. सो या पेजपर्यंत कसं यायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्याच्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप एक अपॉइंटमेंट फॉर्म बनवूया. तर आधी तुम्ही तुमचं ब्राउझर उघडल्यानंतर तुम्ही गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जर गुगल फॉर्म्स असं टाईप केलं तर तुम्ही ते टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिला जो ऑप्शन दिसेल दॅट विल बी गुगल फॉर्म्स. त्या गुगल फॉर्मच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत दोन ऑप्शन्स दिसतील. लेफ्ट हँड साईडला पर्सनल गो टू फॉर्म्स, राईट हँड साईडला बिझनेस गो टू फॉर्म्स. सो मी आता पर्सनल गो टू फॉर्म्सवर क्लिक केलंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी या पेजवर आले. आता या पेजवर तुम्ही वर बघू शकता की ऑलरेडी तुम्हाला काही फॉर्म्स दिसतात, जसं इव्हेंट रजिस्ट्रेशन किंवा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, पार्टी इन्व्हाइट. तर हे ऑलरेडी बनवलेले फॉर्म्स आहेत जे मोर ऑर लेस टेम्पलेट आहेत. जर तुम्हाला यापैकी काही प्रकारचा फॉर्म बनवायचा असेल, यू कॅन जस्ट क्लिक ऑन वन ऑफ दीज. त्यामुळे तुम्ही थोडंसं एडिटिंग करू शकता आणि तुमचा फॉर्म रेडी राहील. पण जर तुम्हाला स्क्रॅच पासून नाही, आपल्या एक वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या फॉर्मॅटचा फॉर्म बनवायचा असेल तर तुम्ही ब्लँक या ऑप्शनवर क्लिक करावं. मग तुम्ही ब्लँक ऑप्शनवर जेव्हा क्लिक करता तुम्हाला असं एक पेज येईल जिकडे काहीही नाहीये, टायटल नाहीये, क्वेश्चन नाहीये. सो तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे, पाहिजे तसा तुम्ही हा फॉर्म बनवू शकता तुमच्या फॉर्मॅट प्रमाणे. तर आता इथे फॉर्म टायटल आहे. तुम्हाला तुमच्या फॉर्मचा जो काही एम आहे, ट्रेनिंग आहे, अपॉइंटमेंट आहे, तुम्हाला एका प्रकारचा फीडबॅक घ्यायचा आहे, डिपेंडिंग ऑन दॅट तुम्ही इथे टायटल टाईप करावं. तर आज आपण एक अपॉइंटमेंट फॉर्म बनवूया. मी इथे आधी अपॉइंटमेंट फॉर्म लिहिलं. ह्याच्या पुढे मी ज्या कुठल्या इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही फॉर्म बनवताय त्या इन्स्टिट्यूटचं नाव लिहा. मी हे ब्रॅकेटमध्ये टाकतेय बिकॉज हे तुमचं फ्रॉम पर्सन टू पर्सन डिफर होईल की तुम्ही काय सलॉन नेम टाकताय इथे. आणि इथे तुम्हाला जी काही डिस्क्रिप्शन पाहिजे ते तुम्ही डिस्क्रिप्शन आपल्याप्रमाणे लिहू शकता. इट कॅन बी एनिथिंग की इफ यू आर जस्ट ट्राईंग टू गॅदर इन्फॉर्मेशन की तुमच्या क्लायंटची तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यांची मेडिकल हिस्ट्री वगैरे पाहिजे, पण तुमचा एम काय आहे या फॉर्मच्या मागे हे तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करू शकता. ओके. सो आता इथे हे आपण क्वेश्चन्स फॉर्मॅट करायला सुरू करू शकतो. पण त्याच्या आधी आय थिंक मी पहिले हे एक्सप्लेन करीन की आपल्याला इथे जे चॉईसेस आहेत ते प्रत्येक चॉईसचं मीनिंग काय आहे आणि हे प्रत्येक चॉईसेस आपण अप्लाय कसे करू शकतो. कारण ते माहिती नसल्याशिवाय आपण ऑप्शन्स काय चूज करायचे किंवा आन्सर्स कुठल्या फॉर्मॅटचे बरोबर टाकायचे हे कळणार नाही. तर इथे जो हा पहिला ऑप्शन आहे शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर म्हणजे जेव्हा तुम्हाला एक ओळीचं उत्तर पाहिजे असेल, जसं काय नाव, ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर, तुम्ही या वन लाईन आन्सर्ससाठी शॉर्ट आन्सर हे ऑप्शन चूज करावं.
सेकंड आहे पॅराग्राफ. जेव्हा तुम्हाला एक ओळीपेक्षा जास्त मोठं उत्तर क्लायंट कडून वाटतंय की त्यांचं उत्तर जास्त मोठं असू शकतं, किंवा एक ओपन एंड क्वेश्चन आहे, एक्झाम्पल ऍड्रेस नॉर्मली 3-4 ओळीचा असतो, किंवा काहीतरी तुम्ही त्यांना एक फीडबॅक क्वेश्चन विचारला आहे की त्यांचं मत विचारलं आहे कुठल्या तरी एका गोष्टीवर, तिकडे पण तुम्ही पॅराग्राफ हा ऑप्शन चूज करावा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, की तुम्हाला 3-4 प्रकारचे वेगळे वेगळे ऑप्शन्स द्यायचे आहेत, त्याच्यातून तुम्हाला पाहिजे तुमच्या क्लायंटनी सिलेक्ट करावा एक ऑप्शन, तेव्हा मल्टिपल चॉईस. चेकबॉक्स म्हणजे तुम्हाला जेव्हा काही, जसं कधी कधी फॉर्म्सच्या एंडला टर्म्स अँड कंडिशन्स हा एक फॉर्मॅट असतो, ते आपण बघूया आज, आपण एंडला ते पण लिहिणार आहोत, पण तुम्ही त्याच्यासाठी चेकबॉक्स हा ऑप्शन चूज करू शकता, किंवा मल्टिपल चॉईसमध्ये एका वेळेस एकच ऑप्शन सिलेक्ट होऊ शकतो, चेकबॉक्सेसमध्ये एकाहून जास्त ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जसं आता तुम्हाला क्लायंटचं ट्रीटमेंट बद्दल विचारायचं असेल, की त्यांना कुठली ट्रीटमेंट परसिव्ह करायची आहे आणि तुम्हाला एकपेक्षा जास्त आन्सर अपेक्षित असेल, तर तुम्ही तिकडे चेकबॉक्स ऑप्शन टाकू शकता. ड्रॉपडाऊन ऑप्शन म्हणजे आपल्याला माहिती हा ड्रॉपडाऊन आहे थोडक्यात. हे इकडे जेव्हा मी प्रेस करते मला एवढे सगळे ड्रॉपडाऊन ऑप्शन दिसतात, तर दिस इज हाऊ अ ड्रॉपडाऊन ऑप्शन लुक्स. फाईल अपलोड, तुम्हाला फोटो किंवा असं काही अपलोड त्यांनी करायला पाहिजे असेल तर तो फाईल अपलोड ऑप्शन आहे. लिनियर स्केल म्हणजे जेव्हा आपण फीडबॅक घेतो, आता एक एक्झाम्पल देते की आपण एक फीडबॅक घेतो, तुम्हाला विचारायचं असेल की तुम्हाला तुमच्या स्टुडंटला तुमचं प्रेझेंटेशन कसं वाटलं, तर तुम्ही 1 to 10 ही स्केल बार सेट करू शकता आणि मग ते त्याच्यावर चूज करू शकतात की त्यांना तुमचं प्रेझेंटेशन 5 वाटलं ऑन 10 किंवा 8 वाटलं ऑन 10. दिस इज लिनियर स्केल. आणि तुम्ही इथे एंडला ड्रॉपडाऊन मध्ये डेट आणि टाइम पण बघताय. तुम्हाला आता अपॉइंटमेंट स्केड्यूलला की तुमच्या क्लायंटला कुठल्या दिवशी यायचं आहे, कुठल्या टाइमला यायचं आहे, यासाठी आपण आज या फॉर्ममध्ये हे 2 ऑप्शन्स यूज करणार आहोत. तर कधी पण फॉर्म सुरू करताना आपण ऑफकोर्स पहिले त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन मागूया, दॅट इज फुल नेम. जसं मी आता सुरुवातीला एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलं, फुल नेम टाकल्यानंतर आपण इथे शॉर्ट आन्सर हा ऑप्शन चूज करणार, म्हणजे इथे 1 लाईन आन्सर येईल. तुम्हाला आता या सेक्शनच्या खालच्या राईट हँड साईड लोअर एंडला तुम्हाला एक रिक्वायर्ड हे दिसतंय, तर हे एक बटन आहे जे मी आता ऑन करणार आहे. हे रिक्वायर्ड ऑप्शन ऑन केल्यानंतर जेव्हा तो फॉर्म फायनली तुमच्या क्लायंटला जाईल फिल करण्यासाठी, तेव्हा त्यांनी हा पर्टिक्युलर सेक्शन फिल केल्याशिवाय तो फॉर्म सबमिट नाही होणार. म्हणजे तुम्हाला जर कुठली तरी एक इन्फॉर्मेशन मॅन्डेटरी असेल, तुम्हाला पाहिजेच आहे ती क्लायंट कडून, तर तुम्ही हे रिक्वायर्ड ऑप्शन त्या सेक्शनसाठी ऑन करायचं. आता आपण पहिले हे लिहिलं, त्याच्यानंतर पुढचा सेक्शन ऍड करण्यासाठी ते ऍड सेक्शन जो हा प्लस सिम्बॉल आहे त्याच्यावर क्लिक करू शकतो आणि इथे नेक्स्ट ऑप्शन येईल. इथे आपण लिहिणार आहोत ईमेल आय डी. ईमेल आय डीला आता आपण परत इथे शॉर्ट आन्सरच चूज करणार, कारण परत ते कोळीचं उत्तर असेल. रिक्वायर्ड ऑप्शन मी इथे परत ऍड केला. आता जर तुम्हाला तुमच्या सलॉनचं लोगो वगैरे ऍड करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. प्रिसाइजली तो लोगो ऍज अ लोगो दिसणार नाही, कारण थोडासा तो मोठा इमेज दिसेल, कारण तो इमेज फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड होतो. पण या राईट हँड साईडला जो हा एक तुम्हाला स्केल बार सारखं दिसतंय, प्लस इम्पोर्ट क्वेश्चन टायटल, इथे चौथा ऑप्शन ऍड इमेज आहे. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या कम्प्युटर इमेजेस वरून किंवा ब्राउझर वरून पाहिजे तो इमेज तुम्ही इथे ऍड करू शकता. हा लोगो युजली आपल्या अपॉइंटमेंट फॉर्मच्या शेजारी यायला पाहिजे, पण इथे तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये तो ऑप्शन अवेलेबल नाहीये, पण इथे ऍड इमेजचा ऑप्शन अवेलेबल आहे. तर तुम्हाला हवं असलं तर इथे तुम्ही तुमच्या लोगोची इमेज ऍड करू शकता, पण हे ऑप्शनल आहे. ज्यांना हवंय त्यांनीच घ्यावी, आणि नको असेल तर ती इमेज दुसरी कुठली इमेज टाकायची असेल तरी चालू शकतो. येस. आता आपण ईमेल आय डी लिहिलं, आपण सिमिलर वे मध्ये आता इथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन लिहिणार आहोत. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये परत मी शॉर्ट आन्सर हे चूज करीन. परत हा रिक्वायर्ड क्वेश्चन असेल. आता पुढचा क्वेश्चन. सो पुढचा क्वेश्चन, आता पहिले तर आपण काय करूया की आता कन्सिडरिंग करंट सिच्युएशन, कोविड-19 सिच्युएशन, आपण अपॉइंटमेंट स्केड्युलिंगच्या अगोदर त्यांना त्यांची मेडिकल हिस्ट्री विचारूया किंवा त्यांची ट्रॅव्हल डेस्टिनेशन. इथे ऍड्रेस हा एक ऑप्शन असू शकतो. जर तुम्हाला क्लायंटचा डिटेल ऍड्रेस घ्यायचा असेल तर ते बरं राहील, कारण आपण कोविड साठी म्हणून पण हे डिक्लेरेशन घेत आहोत, तर ऍड्रेस घेणं जरुरी आहे. येस. सो मी इथे ऍड्रेस हा एक ऑप्शन पण ऍड केला आणि मी ऍड्रेस मध्ये पॅराग्राफ हे चूज केलं. सो त्यांना जर डिटेल्ड ऍड्रेस द्यायचा असेल तर ते पण इथे देऊ शकतात.
आता इथे आपण लिहिलं आहे लास्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हल्ड. आत्ताची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की तुमचा क्लायंट कुठे बाहेर जाऊन आला आहे का, नॅशनली किंवा इंटरनॅशनली, इंडियामध्ये ते कुठे जाऊन आले आहेत का किंवा बाहेर जाऊन आले आहेत का. तर मी इथे लास्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हल केलं आहे आणि प्रेफरेबली मी इथे पॅरेग्राफ हा ऑप्शन देईन की जर त्यांना काही अजून थोडं इलॅबोरेट लिहायचं असेल तर ते लिहू शकतात. इकडे मी रिक्वायर्ड ऑन केलं. त्याच्यानंतर आपण डेट लिहूया इथे. डेट ऑफ लास्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हल टू आता ह्याच्यामध्ये मी इथे काय केलं आहे, डेट ऑफ लास्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हल टू विच इज मेन्शन्ड अबाव, आणि इथे मी डेट हा फॉर्मॅट चूज केला. सो ते डिरेक्टली कॅलेंडर मधून इथे डेट तुम्हाला मेन्शन होऊन येईल, त्यांना ती लिहायची पण गरज नाहीये. आणि इथे पण मी रिक्वायर्ड हा ऑप्शन ऑन केला. आता त्यांना आपण इथे त्यांची काही मेडिकल हिस्ट्री आहे का विचारूया. तर जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येईल तर त्यांना डायबेटिक आहेत किंवा इफ देर इज एनी अदर, त्यांना रेस्पिरेटरी काही इलनेस आहे विच दे आर सफरिंग, तर टू नो अबाउट इट बिफोर हँड आपण इथे त्यांना त्यांची मेडिकल हिस्ट्री पण विचारूया. इथे पण मी पॅराग्राफ हा ऑप्शन चूज केला आहे आणि रिक्वायर्ड ऑन केला आहे. सो इथे आता आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन झालं, ट्रॅव्हल हिस्ट्री झाली, मेडिकल हिस्ट्री झाली. आय थिंक ह्याच्यानंतर आपण अपॉइंटमेंट वर जाऊ शकतो. अजून असा काही क्वेश्चन आहे का जो एक मला असं वाटतं रिचा, डेट ऑफ बर्थ ऍड करायला पाहिजे आपण, आणि ईमेल ऍड्रेस आपण केलाय काय? हो, ईमेल आयडी केला आहे. हा, मग डेट ऑफ बर्थ हे एक ऑप्शन आय थिंक ऍड करायला पाहिजे आपण. ओके. सो आता मी ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे की जस्ट अ स्मॉल ट्रिक, की आता इथे मी प्लीज मेन्शन मेडिकल हिस्ट्री नंतर आता हा ऑप्शन, आता मला डेट ऑफ बर्थ ऍड करायचं हे मला नंतर सुचलं. तर आता आपण काय करू शकतो की मी इथे परत प्लस केलं, मला हा नवीन सेक्शन इथे उभा झाला, पण मी हा सेक्शन ड्रॅग करू शकते. आता मला पाहिजे की फुल नेम, ईमेल आयडी नंतर माझं डेट ऑफ बर्थ, मी डेट ऑफ बर्थ इथे टाकावं, तर मी इथे आणून ते ड्रॅग करून वर आणून ते सोडून दिलं. सो आता मी इथे डेट ऑफ बर्थ टाइप करते आणि डेट ऑफ बर्थ मध्ये परत मी डेट हा ऑप्शन चूज करीत, म्हणजे त्यांना डिरेक्टली ते ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट, कॅलेंडर मधून सिलेक्ट करू शकतात. हा एक रिक्वायर्ड ऑप्शन आपण केला. आता हे सगळं झाल्यानंतर आय थिंक आपण अपॉइंटमेंट स्केड्यूलला जाऊ शकतो. तर आपण अपॉइंटमेंट स्केड्यूलमध्ये 2-3 गोष्टी मेन आय थिंक लिहिणार आहोत, की त्यांना कुठली ट्रीटमेंट परसिव्ह करायची आहे, ट्रीटमेंटसाठी त्यांना कुठल्या तारखेची अपॉइंटमेंट पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्या सबसिक्वेंट अपॉइंटमेंटचा टाइम काय असेल. सो टाईप ऑफ ट्रीटमेंट टू बी स्केड्यूल्ड फॉर असं मी इथे लिहिलं आहे, आणि इथे मी चेकबॉक्स हा ऑप्शन चूज केला आहे. कारण जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे चूज केलं तर दे कॅन ओनली चूज 1 ट्रीटमेंट ॲट अ टाइम. त्यांना जर आयब्रो करायचा, आयब्रो बरोबर त्यांना फेशियलला पण यायचं असेल तर ते तसंही 2 ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकतात. तर आता मी इथे एक्झाम्पलसाठी म्हणून एक 4 ते 5 ऑप्शन मी इथे मेन्शन करीन. एक म्हणजे मी आयब्रोज मेन्शन केलंय, देन फेशियल, मॅनिक्युअर पेडिक्युअर हे एक सेपरेट. फेशियल हे शक्यतो ऑप्शन आपण थोडे दिवस नाही ट्रीटमेंट देणार आहोत, पण हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन केल्यात गोष्टी की तुम्ही काय काय ऑप्शन जर द्यायचे झाले तर काय देऊ शकता. अदरवाईज तुम्ही तो फॉर्मॅट ब्लँक ठेवू शकता आणि फक्त लिहू शकता टाईप ऑफ ट्रीटमेंट टू बी स्केड्यूल फॉर. मग क्लायंटनी तिथे ट्रीटमेंट टाईप करायची की त्यांना नेमकं कशासाठी सर्व्हिस घ्यायला आपल्याकडे यायचं आहे. सो तसं जसं आता आपण बोललोय, चेकबॉक्स हा चूज करू शकता, किंवा तुम्हाला ओपन एंड ठेवायचा असेल प्रेफरेबली की क्लायंटला थोडी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, तर तुम्ही पॅराग्राफ किंवा शॉर्ट आन्सर तुमच्याप्रमाणे हे करा, म्हणजे ते तिथे टाईप पण करू शकता. आता टाईप ऑफ ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा आपला क्वेश्चन असेल की डेट ऑफ अपॉइंटमेंट. फेशियल इथनं तू आता काढून टाक, फेशियल ठेवू नकोस.
ओके, मी इथून फेशियल काढून टाकलंय. आता मी इथे लिहिलंय डेट ऑफ अपॉइंटमेंट फॉर दी अबाव मेन्शन ट्रीटमेंट और ट्रीटमेंट्स. तर आता ते इथून ते डेट, आता ह्याच्यामध्ये गुगल फॉर्म्समध्ये एक आपला थोडासा डिसएडव्हान्टेज काय होतो की डेट आणि टाइम आपण एकत्र नाही एका क्वेश्चन मध्ये टाकू शकत. प्रेफरेबली आता वी हॅव टू राईट वन मोर क्वेश्चन फॉर टाइम. जोहो सर्वे मध्ये डेट टाइम एकत्र लिहिलं जाऊ शकतं, पण आता इथे आपण ते 2 वेगळे वेगळे सेक्शन्स म्हणून ऍड करूया. इथे डेट झालं, आणि इथे आपण टाइम हा ऑप्शन चूज केला. इथे आता मी हे रिक्वायर्ड ऑन केलं. सो हा झाला आपला फॉर्म आतापर्यंतचा पर्सनल इन्फॉर्मेशन, मेडिकल हिस्ट्री, अपॉइंटमेंट. आणि आता लास्ट सलॉन डेट विजिटेड किंवा लास्ट सलॉन विजिटेड डेट, दुसऱ्या कुठल्याही जरी सलॉनला गेले असतील ते, तरी ती काय डेट होती अंदाजे हे टाकणं गरजेचं आहे. हा पण एक क्वेश्चन ऑन केला आणि इथे डेट हे फॉर्मॅट आपण ऍड केलं. आता तुम्हाला जर तुमच्या फॉर्म मध्ये एक एंडला लास्ट सेक्शन एक सिग्नेचर पाहिजे असेल, की तुम्हाला तुमच्याकडून एक डिस्क्लेमर किंवा टर्म्स अँड कंडिशन्सचा जर एक सेक्शन ऍड करायचा असेल, की तुम्हाला तुमच्या क्लायंट्सला माहिती करून द्यायचं असेल की या फॉर्मचा मेन एम काय आहे आणि त्याच्यावर टर्म्स आणि कंडिशन्स किंवा एक अग्रीमेंट काय आहे, तर आपण ते पण करू शकतो. मी इथे चेकबॉक्स हा ऑप्शन ऍड करीन. इथे टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये आपण काय लिहू शकतो रीनाताई? हॅलो, इथे आपण असं म्हणू शकतो की प्लीज रीड द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. अबव मेन्शन इन्फॉर्मेशन इज ॲक्युरेट अँड कॅन बी व्हेरीफाईड. When you arrive for a scheduled appointment, we can notify the concerned authorities according to protocol in case of any COVID-19 symptoms inspected. आणि मग खालती पुन्हा चेकबॉक्स देऊ शकतो किंवा नाही, आय ऍक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन्स, आणि मग तो फॉर्म सबमिट होईल. सो आता हा आय थिंक आपला मेडिकल पूर्ण हिस्ट्रीचं टाकलंय ना ह्याच्यामध्ये? हो. आपण अपॉइंटमेंट फॉर्म, सलॉन नेम, तुम्ही तुमचा सलॉन नेम इथे लिहू शकता. मग फुल नेम, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, ऍड्रेस, लास्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हल्ड नॅशनली इंटरनॅशनली, date of last destination travel to which is mentioned above. Please mention medical history if any, type of treatment to be scheduled for, date of appointment for the above mentioned treatment or treatments, time for the above scheduled appointment, date of salon last visited, terms and conditions मध्ये आपण लिहिले please verify and confirm that the above mentioned information is correct or accurate, and in case of any COVID-19 symptoms observed we can hereby notify the concerned authorities. तिथे आपण लिहिलं hereby agree to the above mentioned terms and conditions. आणि प्रत्येक सेक्शनला आपण एक रिक्वायर्ड हा कॉलम, रिक्वायर्ड हे बटन ऑन केलंय. मला एक विचारायचं, रिचा, वरती जिथे सलॉन डिटेल्स टाकणार आहोत, सलॉन नेम टाकणार आहोत, तिथे सलॉनचा कॉन्टॅक्ट नंबर टाकणं आवश्यक आहे का, की इमर्जन्सीसाठी जर कोणाला काही फोन करायचा असेल तर? आत्ता तरी तिथे हे नको ऍड करायला, कारण मला असं वाटतं की फॉर्म मध्ये नॉर्मली असं सुरुवातीला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे ऍड नाही केला जात. तुम्ही जेव्हा हा पर्सनली तुम्ही फॉर्म पाठवता, आपण आता पुढे तेही बघूया की हा फॉर्म शेअर कसा केला जातो, की लिंकनी शेअर करू शकतो किंवा ईमेलनी. तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सलॉनची सगळी इन्फॉर्मेशन प्रॉबब्ली एक टेक्स्ट फॉर्मॅट किंवा इमेज फॉर्मॅट मध्ये ऍड करा, असं ऍटलीस्ट माझं सजेशन असेल. पण जर कोणालाही पर्सनली वाटत असेल की नाही इथे टाकावी, तर
टाकू शकतो. आपल्याकडे पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे. इथे मला अजून एक सांगायचं आहे, तर जोहो फॉर्म बद्दल रिचा पुढे आपल्याला सांगेलच, पण इथे खालती जिथे टर्म्स अँड कंडिशन्स डिक्लेरेशनला जेव्हा त्यांनी टिक केलं, याचाच अर्थ त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, म्हणजे साईन केली. पण जोहो फॉर्म मध्ये आपण क्लायंटला त्यांच्या स्क्रीनवरती ते ऍक्च्युअल डिजिटल सिग्नेचर आपल्याला करून पाठवू शकतात, पण गुगल फॉर्म मध्ये ते ऑप्शन अवेलेबल नाही आहे. म्हणून आपण फक्त चेकबॉक्सचं ऑप्शन दिलं की ज्या अर्थी ते टिक करतात त्या अर्थी ते सर्व टर्म्स अँड कंडिशन्सला अग्री आहेत. सो हा मेजर फरक आहे दोन फॉर्म्स मधला. ठीक आहे. आता तुम्ही हा तुमचा पूर्ण फॉर्म तुमच्या पद्धतीने बनवल्यानंतर तुम्हाला क्लायंटला पाठवण्याच्या आधी तुम्हाला तुमचा फॉर्म बघायचा असेल की हा त्यांना पाठवल्यानंतर हा फॉर्म कसा दिसणार आहे. तुम्ही इथे माझ्या स्क्रीनवर राईट हँड साईडला वर हे 3 ऑप्शन्स बघताय, सेटिंग्स, प्रिव्ह्यू आणि कस्टमाइज थीम. तर इथे जो मधला ऑप्शन आहे प्रिव्ह्यू, तुम्ही इथे क्लिक करायचं. तुम्ही प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हा इथे अख्खा फॉर्म ओपन झाला आहे. हा फॉर्म असा याच सेम वे मध्ये तुमच्या क्लायंटला दिसेल, त्यांना पाठवला जाईल तेव्हा. आणि तुम्ही एकदा इकडे बघून घेऊ शकता की इकडे कसा दिसतोय, तुमचे ऑप्शन्स कसे दिसत आहेत, किंवा तुम्ही जे जे काही टाकलं असेल तुम्ही इथे बघू शकता. टाईप ऑफ ट्रीटमेंट्स मध्ये मल्टिपल गोष्टी ते एका वेळेला चूज करू शकतात. सो असा हा आपला अख्खा फॉर्म इथे दिसेल. आणि हे बघा तुम्हाला इकडे खाली एक डिस्क्लेमर दिसतं रेड की दिस इज अ रिक्वायर्ड क्वेश्चन, म्हणजे त्यांनी ह्याचं उत्तर दिल्याशिवाय हा फॉर्म सबमिट होणार नाहीये. आणि इकडे खाली झाले आपले टर्म्स अँड कंडिशन्स. सो इकडे मोर ऑर लेस द फॉर्म इज रेडी. आता अजून एक दोन काही गोष्टी फॉर दी एंड, की तुम्ही जेव्हा हा फॉर्म, तुमचा फॉर्म रेडी आहे, तुम्हाला पाहिजे तसा तो तयार झाला आहे, तर तुम्ही इथे जे हे 2 ऑप्शन्स आहेत, क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सेस, तर तो फॉर्म पाठवण्याच्या आधी हे जरूर लक्षात ठेवा की तुम्ही आधी रिस्पॉन्सेस सेक्शनमध्ये जावा. तुम्हाला आत्ता इथे ऑफकोर्स 0 रिस्पॉन्सेस दिसतंय कारण हा फॉर्म अजून आपण ऍक्टिव्हेट केला नाहीये. पण इथे हा जो ऍक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस ऑप्शन आहे, तो कधी कधी असं होतं की तो बंद असतो, विच इज नॉट ऍक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस. सो इवन इफ तुमच्या क्लायंटनी सबमिट केलाय, तुम्हाला तो फॉर्म येणार नाही किंवा तो सबमिट होणारच नाही. सो हा ऑप्शन जरूर आधी ऑन करा. मग तुम्हाला जसं जसं रिस्पॉन्सेस यायला लागतील, रिस्पॉन्सेस या सेक्शनमध्ये रजिस्टर होतात. आणि तुम्हाला जर तुमच्या रिस्पॉन्सेसची एक्सेल शीट बनवायची असेल तर तुम्ही नंतर 15-20 रिस्पॉन्सेस आले, तुम्हाला आता सगळा तो डेटा एक्सपोर्ट करायचा आहे. तुम्ही क्रिएट स्प्रेडशीटवर जर क्लिक केलं तर तो सगळा डेटा स्प्रेडशीटमध्ये क्रिएट होईल. किंवा तुम्ही इथून तुमचे रिस्पॉन्सेस डाउनलोडही करू शकता. डाउनलोड रिस्पॉन्सेस, आणि तिकडे ते सगळे तुम्हाला डाउनलोड फाईलमध्ये येईल. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की प्रत्येक रिस्पॉन्सला तुम्हाला एक सेपरेट ईमेल यावा, की आता XYZ क्लायंटनी रिस्पॉन्स भरलाय किंवा ABC क्लायंटनी रिस्पॉन्स भरलाय, तर तुम्ही इथे गेट ईमेल नोटिफिकेशन्स फॉर न्यू रिस्पॉन्सेस हाही ऑप्शन एक चूज करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे जे तुम्हाला हे 3 डॉट्स दिसत आहेत, तुम्ही जर या 3 डॉट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे ऍड कोलॅबोरेटर्स हा एक ऑप्शन दिसतोय. तुम्ही ऍड कोलॅबोरेटर्सवर जेव्हा क्लिक करता, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऍड पीपल अँड ग्रुप्स असा ऑप्शन एक येईल. तर तुम्हाला पाहिजे असेल की तुमच्या बरोबर मे बी तुमच्या कुठल्या कॉलिगला किंवा एनीबडी तुमच्या सलॉन मधल्या अजून कुठल्या तरी व्यक्तीला पण हे रिस्पॉन्सेस मिळावे त्यांच्या ईमेलवर आणि हा पूर्ण फॉर्म ऍक्सेसिबल असावा, तर तुम्ही त्या माणसाचा ईमेल आयडी इथे टाईप करू शकता. आणि तिकडे टाईप केल्यानंतर तुम्ही डन आणि सेंड केला, हा इकडे क्लिक केलं की त्यांना एक नोटिफिकेशन जाईल, एक इन्व्हिटेशन जाईल आणि तुमच्या बरोबर ते पण तो पूर्ण फॉर्म ऍक्सेस करू शकतात. आणि आता आपण एकदम लास्टला आता हे बघूया की हा फॉर्म पाठवायचा कसा. आता सगळं रेडी आहे, तुम्ही रिस्पॉन्सेस ऑन केले आहेत, कोलॅबोरेटर्स ऑन केले आहेत, एव्हरीथिंग इज रेडी. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे वर राईट हँड साईडला परत एक बटन दिसतंय सेंड म्हणून. तुम्ही जेव्हा सेंडवर क्लिक करता, तुम्हाला इथे परत 2 ऑप्शन्स दिसतील. एक म्हणजे सेंड वाया ईमेल आणि इथे URL. तर तुम्ही सेंड वाया ईमेल हा जर ऑप्शन चूज केला तर तुम्ही इथे ऍक्च्युली तुमच्या क्लायंटची ईमेल आयडी टाईप करू शकता की तुम्हाला कुठल्या कुठल्या क्लायंटला पाठवायचा. तुम्ही टाईप करा, सिलेक्ट करा, सेंड करा. जर तुम्हाला असं नसेल करायचं, तुम्हाला पाहिजे असेल की नाही मी एक लिंक पाठवावी की व्हॉट्सॲपवर पाठवू शकते, फेसबुक मेसेंजरवर पाठवू शकते, तर इथे लिंक या ऑप्शनवर जावा. तुम्हाला इथे ही अख्खी मोठी एक हायपर लिंक दिसेल. शॉर्टन करा URL, म्हणजे जास्त मोठी लिंक नाही जाणार, आणि ती कॉपी करा.
ती कॉपी केल्यानंतर मग तुम्ही ही लिंक तुमच्या क्लायंटच्या मेसेजेसवर त्यांना टेक्स्टवर पेस्ट करू शकता. विथ तुम्हाला काहीतरी कॉन्टेंट लिहायचा असेल, थोडी फॉर्म बद्दल माहिती द्यायची असेल ती लिहायची, खाली तो URL पेस्ट करायचा, त्यांना हा अख्खा फॉर्म लिंक फॉर्मॅटमध्ये सेंड होईल. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की कुठलाही प्रकारचा फोन असेल तुमचा, अँड्रॉइड जरी अगदी साधा फोन असेल तरी हे तुम्ही फोनवरही बनवू शकता आणि त्याच फोनवरनं पाठवू शकता. याच्यासाठी वेगळे कुठल्या प्रकारचे फोन लागतात असं नाहीये. शिवाय समोरच्या क्लायंटकडेही कुठलाही फोन असेल तरी त्यावर हे ओपन होऊ शकतो हा सर्वे आणि ते तिथून तुम्हाला तो सर्वे भरून पाठवू शकतात. ओके, रिचा थोडंसं कंपॅरिझन जोहो फॉर्म बद्दलचं पण एक्सप्लेन कर. याच्यापैकी काही राहिलंय सांगायचं? नाही, आय थिंक आपण बऱ्यापैकी लाईक 100% सगळं कव्हर अप केलं आहे. आणि पण मला एक जरूर सांगायचंय की सध्या पेपर वर्क कमी करणं याच्यावर सगळ्यांचा भर आहे, तर याच्यामधून सुद्धा व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा, मला असं वाटतं आपण सर्वांनी डिजिटल अपॉइंटमेंट पद्धतीचाच वापर इथून पुढे केला पाहिजे. कारण की ही लिंक तुम्ही टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप मेसेज, ईमेल सगळ्या थ्रू तुमच्या फेसबुकला, इंस्टाग्रामला ही लिंक पोस्ट करून ठेवू शकता, जेणेकरून क्लायंट तिथून तो फॉर्म, ती लिंक, त्या लिंकवर ओपन करून हा फॉर्म भरू शकेल. त्यामुळे सगळ्यांनी डिजिटल अपॉइंटमेंट पद्धतीचा जर वापर केला तर खूप बरं राहील आणि इथून पुढे वॉक इन क्लायंट्स आपल्याला घेता येणार नाहीयेत. आणि जर का सपोज आपल्याला दिवसाला 4 किंवा 5च क्लायंट करायचे असतील तर ते बाय अपॉइंटमेंट करणं कधीही योग्य राहील. तर ह्या पद्धतीचा अवलंब आपण सर्वांनी जरूर केला पाहिजे. जोहो फॉर्म बद्दल थोडंसं सांग. करेक्ट. आता जसं मी म्हटलं की गुगल फॉर्म्स मध्ये आपण जे आता ऑप्शन्स बघितले आहेत, तर जोहो फॉर्म मध्ये प्रचंड डेप्थ मध्ये ऑप्शन्स आहेत आणि खूप इलॅबोरेट ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जर एक खूप इंटेन्सिव्ह फॉर्म बनवायचा असेल आणि तुम्हाला अजून ऑप्शन्स, अजून फ्लेक्झिबिलिटी, या सगळ्या गोष्टी पाहिजे, हा गुगल फॉर्म खूप सफिशियंट फॉर्म आहे, पण खूप सिम्पल आहे. ह्याच्यावर जास्त आपल्याला आपल्याप्रमाणे जास्त गोष्टी करता येत नाही. तर हा एक हा जोहो फॉर्मचा पोर्टल आहे आणि तुम्ही zoho.com/survey असं तुमच्या गुगल फॉर्म्सवर टाईप केलं तर तुम्हाला तो जोहो फॉर्मचा पोर्टल ऑटोमॅटिकली ओपन होतो. आता इथे आम्ही ऑलरेडी एक जोहो फॉर्म बनवला आहे, तर मी तो फॉर्म इकडे एक्सप्लेन करीन स्टेप बाय स्टेप. जो आम्ही हा एक एक्झाम्पल फॉर्म आहे, जस्ट नॉर्मल टेम्पलेट जसं असतं कुठल्याही फॉर्मचं. तर मी इथे एक्सप्लेन करीन की हा फॉर्म कसा बनवला आणि ह्याच्यामध्ये काय काय ऍडिशनल गोष्टी ऍड करू शकतो. तर हा एक हायजीन अँड सेफ्टी फॉर्म आहे, विच कॅन बी मेड ऑफकोर्स कुठल्याही सलॉनसाठी. हा एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून लीज ब्युटी सेंटर अँड स्पा इन्स्टिट्यूटचा फॉर्म आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी या फॉर्मला इथे एक प्रकारची थीम दिली आहे, जे तुम्ही जोहो फॉर्म मध्ये थीम देऊ शकता. ऑल्सो वन गुड थिंग इज की तुम्ही जोहोची वेबसाईट जेव्हा उघडता, तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन केलं की तुम्हाला सगळं कळेल. ते खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. प्रायव्हेट पोर्टल असल्यामुळे स्टेप बाय स्टेप त्यांनी एक्सप्लेन केले आहेत स्टेप्स, किंवा तुम्हाला बघूनच कळेल की आता मी हे कुठे वापरायला पाहिजे, हे कसं करायला पाहिजे. आणि जसं गुगलमध्ये आपण बघितलं, गुगल फॉर्म्स मध्ये की फक्त मी ऑप्शन सिलेक्ट करून ड्रॅग करत होते, एक्झॅक्टली सेम वे मध्ये हा पण फॉर्म वर्क होतो. ह्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं नाही करायचंय. तुम्ही इथे बघू शकता की मी इथे हा एक लीज अँड ब्युटी सेंटर स्पाचा लोगो ऍड केलाय, तुम्हाला तो ऑप्शन येतो. आणि अजून एक तुम्ही इथे बघू शकता की आम्ही इथे लिहिलं आहे प्लीज अपलोड युअर फोटोग्राफ. म्हणजे इकडे हे ऍड केल्यानंतर कुठलीही मीडिया फाईल ऍड, तुमचा क्लायंट त्यांचा फोटोग्राफ इथे ऍड करण्यासाठी तुम्ही हा एक ड्रॉप बॉक्स इथे ऍड करू शकता. त्यांनी ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते त्यांच्या कम्प्युटरवरून किंवा ब्राउझरवरून फोटो अपलोड करू शकता. मग फुल नेम मध्ये तुम्ही बघू शकता की इथे म्हणजे सेपरेट 2 कॉलम्स ऍड करू शकतो आपण, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. आणि अजून एक म्हणजे तुम्ही इथे बघताय की तुम्हाला इथे ऍस्ट्रिक्स दिसतात, रेड ऍस्ट्रिक. म्हणजे हे आपण कंपल्सरी ऑप्शन्स केले आहेत, पण तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये ते रिक्वायर्डचं बटन दिसेल. तसं जोहो सर्वे मध्ये मॅन्डेटरी असा ऑप्शन येतो खाली. तर मेक शुअर की तुम्ही तो सेक्शन जेव्हा तुम्ही तो सेक्शन क्वेश्चन लिहिला आहे, तुमचा आन्सर फॉर्मॅट लिहिलाय, खाली मॅन्डेटरी बॉक्सवर बटन नाही येत, टिक बॉक्स येतो. तर त्या बॉक्सवर टिक करा, म्हणजे तो एक कंपल्सरी क्वेश्चन होईल. मग इथे परत फोन हा एक ऑप्शन आला आहे. तर इथे कंट्री कोड वगैरे हे एक अजून चांगलं आहे की तुम्हाला हा सर्वे इंटरनॅशनली, किंवा तुम्ही प्रॉब्ली फीडबॅक घेताय इंटरनॅशनल, तुम्हाला काहीतरी बाहेरच्या लोकांनाही पाठवायचं आहे,
तर ते इथे कंट्री कोड चूज करून त्यांचा मोबाईल नंबर टाकू शकतात. ईमेल ID, डेट ऑफ बर्थ एक आहे, इकडे प्रॉपर पूर्ण एक कॅलेंडर येतं. दे कॅन चूज त्यांची डेट ऑफ बर्थ त्यांना जी काही टाकायची आहे. ॲड्रेसमध्ये पण हे सगळं सेपरेटेड येतं, स्ट्रीट ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड, कंट्री, स्टेट, एव्हरीथिंग. मग इथे आपण परत लिहिलं आहे लास्ट कंट्री और सिटी ट्रॅव्हल्ड आउटसाइड ऑफ पुणे. पॅराग्राफ क्वेश्चन टाकला आहे, सो ते इथे मोठं त्यांचं पूर्ण उत्तर लिहू शकतात. लास्ट डेट ऑफ ट्रॅव्हल. सॉरी रिचा, इथे पुणे म्हटलंय कारण आमचे सेंटर्स पुण्यात आहेत, पण आता तुमचे कुठे सेंटर्स दुसरीकडे पुण्याच्या बाहेर असेल तर तुम्ही तुमच्या सिटीचं नाव इथे लिहू शकता. येस, करेक्ट. आणि लास्ट डेट ऑफ ट्रॅव्हल आपण इथे टाकलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण लिहिलं आहे प्लीज मेन्शन इफ एनी मेडिकल हिस्ट्री इन द लास्ट 2 months. कारण COVID-19 सिच्युएशनमुळे आम्ही 2 महिने जास्त मोर ऑर लेस स्पेसिफाय केलं टू बी मोर शुअर की तुमच्या क्लायंटची आता मेडिकल पोझिशन किंवा मेडिकल कंडिशन काय आहे. नेम ऑफ सलॉन लास्ट विजिटेड. आणि आता इथे आपण ज्यांनी मगाशी म्हणलं की डेट अँड टाइम ऑफ अपॉइंटमेंट टू बी स्केड्युल्ड ॲट युअर सलॉन, तर इथे डेट अँड टाइम मी हे एकत्र जोहोमध्ये ऍड करू शकते. सपोजिंग आता मला माझ्या तुमच्या क्लायंटला चूज करायचा असेल की 17 जून आणि त्यांना टाइम चूज करायचा असेल मे बी 5 PM, तर इथे ते डेट चूज करून टाइम टाकू शकतात AM PM, आणि ते एकाच लाईनमध्ये मला अख्खी अपॉइंटमेंटची डेट अँड टाइम त्यांच्याकडून मिळेल. टाईप ऑफ ट्रीटमेंट फॉर स्केड्युलिंग दी अपॉइंटमेंट. इथे हा जो सिग्नेचर कॉलम आहे, तुम्ही आता सर्वे तुमच्या क्लायंटनी त्यांच्या मोबाईलवर उघडला आहे, तर ते मोबाईलनी लिटरली त्यांच्या फिंगरनी सिग्नेचर करू शकतात. मला इथे सिग्नेचर करायची आहे, मी माझी इथे साईन केली. आणि परत टर्म्स अँड कंडिशन्सचा एक सेपरेट बॉक्स आहे. प्लीज रीड द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स केअरफुली. आपण इथे परत टर्म्स अँड कंडिशन्स लिहिले आहेत. त्यांनी इथे हा पण एक मॅन्डेटरी पॉइंट आहे ऑफकोर्स. सो त्यांनी आय ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन्स केल्यानंतर हा अख्खा फॉर्म ते सबमिट करू शकतात. दुसरं म्हणजे जेव्हा जसं आपण गुगल फॉर्म्समध्ये रिस्पॉन्सेस सेक्शन बघितलेला, तसाच जोहोमध्ये सेम वे मध्ये एक रिस्पॉन्स सेक्शन येतो. आणि जोहोचा एक खूप चांगला अजून एक पॉइंट आहे की तुम्हाला इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस पण येतात. क्लायंट वाईज तुम्हाला अख्खा एक फॉर्म दिसेल पूर्ण इन्फॉर्मेशन सारखा. तुम्ही तो अख्खा फॉर्म प्रिंट करू शकता किंवा तुम्ही सगळा फॉर्म एक्सेलवर पण एक्सपोर्ट करू शकता. सगळे ऑप्शन्स तुम्हाला समोर दिसतील. फक्त 1-2दा प्रॅक्टिस केलं तुम्ही, 1-2दा जाऊन ह्याच्यावर थोडं बघितलं काय ऑप्शन्स आहेत, कसं कुठे ऍड करू शकतो. विदिन 1 or 2 times आय थिंक प्रत्येकाला डेफिनेटली हा फॉर्म याच वे मध्ये बनवता येईल किंवा ह्याच्याहून बेटरही बनवता येईल. इट्स ओनली अबाउट प्रॅक्टिस. ओके, इथे फक्त एक ऑप्शन मला सांगायचं आहे की गुगल फॉर्म हा पूर्णपणे फ्री फॉर्म आहे आणि जर आपल्याला जोहो फॉर्म हवा असेल तर ह्याचं मंथली सबस्क्रिप्शन अमाऊंट असते साधारणतः 800 रुपये. तर हा एक मेजर डिफरन्स आहे दोघांमधला. बाकी अदरवाईज फीचर वाईज तुम्ही बघाल तर एक 20 ते 25% जोहो फॉर्म मधले फीचर्स जरा वेगळे आहेत. तर आपल्याला जो फॉर्म सोयीस्कर वाटतो तो जरूर बनवावा. ह्याच्यात फक्त आणि फक्त हेतू एकच आहे की डिजिटल अपॉइंटमेंट वरती भर देणं आणि दुसरं क्लायंटचं डिक्लेरेशन आपल्याजवळ असणं फार आवश्यक आहे. तर ह्या फॅसिलिटीचा सगळ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा असं मी माझ्याकडून सर्वांना सांगू इच्छिते. सो थँक्यू सो मच. थँक्यू रिचा, खूप छान एक्सप्लेन केलं. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर्वांना. थँक्यू सो मच. नमस्कार. आज जो जूम पे हम पुणे ब्यूटिशियंस ग्रुप का जो ट्रेनिंग हुआ था, जो लिस सलोन के द्वारा हुआ था, लीना खांडेकर मैडम ने जो अपने हमें फॉर्म कैसे फिलअप करते हैं, अपॉइंटमेंट फॉर्म कैसे फिलअप करते हैं, इसकी जो जानकारी दी वो बहुत ही हेल्पफुल है. उसके बहुत सारे रीजंस है. सबसे पहला रीज़न ये है कि अगर कोई क्लाइंट आता है जिसकी ट्रैवल हिस्ट्री है, जिसको कोरोना के सिम्टम्स हो सकते हैं, लेकिन कल को हमें उस बारे में कुछ पता नहीं है, हम इनोसेंटली क्लाइंट को हम अपनी सर्विस देते हैं, लेकिन बाद में अगर वो क्लाइंट को कोरोना हो जाता है तो कहीं ना कहीं अपने सैलून का नाम खराब होने के चांसेस है. सिर्फ सैलून का नाम नहीं, लेकिन सैलून इंडस्ट्री खराब होने का चांसेस है.
तो सैलून इंडस्ट्री को ये बहुत ही बड़ा आगे जाके फ्यूचर में चैलेंज हो सकता है। इसे ओवरकम करने के लिए अपॉइंटमेंट फॉर्म फिल करेंगे तो बहुत ही ज़्यादा हमें सिक्योरिटी रहेगी अपने बिजनेस की, आने वाले कुछ सालों के लिए अपना अगर जो भी नाम कमाया हुआ अगर टिकाना है तो ये फॉर्म फिलअप करना बहुत ही इम्पोर्टेंट है। ये दिखता छोटी सी बात है या फिर हम लोग व्हाट्सएप पे भी अपॉइंटमेंट ले सकते हैं, ऐसे हमें फील होता है, बट कभी हम लोग डेटा ज़्यादा है, कभी कुछ डिलीट कर सकते हैं। जब अगर हम फॉर्म फिलअप करके लेते हैं तो क्लाइंट का एक प्रॉपर अपॉइंटमेंट लेटर है जहां पर अपॉइंटमेंट उन्होंने दिया है, जब अपने सारे क्वेश्चंस उन्होंने आंसर किए, तो दैट विल बी वेरी वेरी हेल्पफुल फॉर अस एज अ सिक्योरिटी मेजर। एंड आई एम वेरी श्योर कि सब लोगों को पता है कि माउथ पब्लिसिटी या फिर नेगेटिव माउथ पब्लिसिटी कितना हमें हमारे बिजनेस को अफेक्ट कर सकती है। सो वी आर वेरी 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 थैंकफुल टू लीना कांडेकर। थैंक यू लिज सैलून, वी अप्रिशिएट ऑल योर एफर्ट्स। थैंक यू।